आणि फायनली मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत ह्या तोरणागडाची भटकंती करायला. हा माहीत आहे, या अगोदर आपण तोरणागडाला भेट दिलेली आहे, पण आज आम्ही एक दोघे राहिलो तर अख्खा आपला ग्रुप आहे, 20 जणांचा ग्रुप आहे. सो आज आहे रविवार, पण आज गडावरती गर्दी थोडी कमी वाटते आणि एकंदरीत पावसाचं वातावरण आज चांगलं आहे, पाऊस नाही आहे. सो अशाच सुंदर वातावरणात, ॲक्च्युली खूप सुंदर वातावरण झालं आहे, सह्याद्रीत ढग अटकलेत आणि अशा वातावरणात आम्ही आजच्या आमच्या भटकंतीला आजच्या ट्रेकला सुरुवात केलेली आहे. आजचा आपला ट्रेक असणार आहे तोरणागडाचा, जो शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी हा गड जिंकला होता. सो त्या गडाची आज आपण भटकंती करणार आहोत. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सो हे नमस्कार मित्रांनो, मी सुचित सिंग आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन झकास या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. चला. तुमचं गाव कुठलं? मेघपिलावरी. इथे खाली आता कुठे दुकानावरती वरती चालून मध्ये ठेवलं बॉक्स चावी विसरलो. अरे बापरे, म्हणून खाली ओढावं लागलं. मित्रांनो, मी रस्त्याने चालतोय. पायवाट जरी सोपी असली ना तरी चढीची आहे, त्यामुळे दम लागतोय. आपली सगळी मंडळी एकदम मस्त टणटणीत उड्या मारत पुढे चाललेत. दम नक्कीच लागतोय, पण काही हरकत नाही, मजा येते. कारण वातावरण मित्रांनो असं झालंय ना, चारी बाजूत बघा सह्याद्रीत ढग अटकलेत आणि ते मस्त हवेच्या तालावरती नाचतात, त्यामुळं ते बघून ऍक्च्युली भारी वाटतं. आणि मित्रांनो, आम्ही एका पॉईंटवरती जरा थांबलो होतो, विश्रांती घेतली, कारण डायरेक्ट चढीचा भाग आहे, त्यामुळं थोडा दम लागतोच आणि खूप जण असल्या कारणाने थांबावं पण लागते, त्यांना पण दम लागतो. पण ही वाट म्हणजे जी कोकण दरवाजाकडून जी वाट येते, आम्ही गेल्या टायमाला माझ्या ब्लॉगमध्ये मी बोललो होतो की कोकण दरवाजाकडून एक पायवाट येते गडाकडे, त्या वाटेने आम्ही चाललो. ती वाट खरोखर जबरदस्त आहे, खाली चढीची आहे, पण आजूबाजून जे तुम्हाला हे अद्भुत सौंदर्य दिसतंय ते शब्दात वर्णन करणे म्हणजे निव्वळ अशक्य. सो ऊन सावळीचा खेळ चालू आहे आणि या अद्भुत ह्या दुनियेत, या अद्भुत स्वर्गीय दुनियेत आम्ही हा तोरणागड सर करतोय. अजून ह्यापेक्षा सुंदर काय आहे. सो एकंदरीत जबरदस्त भारी वाटतंय. आपली सगळी टीम चढायला लागलेली आहे आणि बस आता आम्ही पण पायवाटेने पुढे पुढे जातोय. बस तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, मी कुठे पोचलोय तर मी एका अशा ठिकाणी पोचलोय की जिथे फुलांची जमलिंग आहे. हे बघताय तुम्ही माझ्या मागे, पूर्ण सोनवेल आहे आणि ती पण मोठ्यातली सोनवेल आहे.
प्रवास हा सुरूच आहे. चारी बाजून आता धुका आलेला आहे. आणि मित्रांनो, आता मी पोहोचलोय या कोकण दरवाजाच्या इथे. इथून आम्ही आता प्रथम तोरणाई मातेचं दर्शन घेतो. त्याच्यानंतर आम्ही झुंजार माचीकडे जातो. आत्ता लाईव्ह मध्ये चारी बाजूनं गडाला धुका आहे, पण धुकं येऊन जाऊन नसतं. आता बघूया हे धुकं कधी क्लिअर होतं. आणि हा आहे कोकण दरवाजा, हाच महादरवाजा आहे. तुम्ही आज सुद्धा ह्या दरवाजाची रचना बघताय, अजून जसाच्या तसा तो उभा आहे. एवढी वर्ष झाली, 350 वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाली ह्या गडाला, पण त्याचे बुरुज बघताय, त्याची तटबंदी बघताय, म्हणजे तुम्ही फक्त अंदाज लावा की त्या काळचं बांधकाम काय असेल. बघा ना, एक दगड सुद्धा इकडचा तिकडे हल्ला नाही मित्रांनो. एक दगड सुद्धा, एवढा मजबूत हे बुरुज उभे आहेत. बघून खरं सांगतोय की एक वेगळीच इथे एनर्जी येते की त्यावेळेचं बांधकाम आणि आजचं बांधकाम, त्यांची कल्पना ही कल्पनेच्या पलीकडे होती. आता तुम्ही आपला हा कोकण दरवाजा बघता, हा गोमुखी आकाराचा आहे. खालून जर कुठल्या शत्रूने जर बघितलं तर खालच्या शत्रूला दिसलंच नाही पाहिजे की ह्या गडाचा दरवाजा कुठे आहे. मित्रांनो, आता आपण तोरणाई देवीचं दर्शन घेऊन झालेलो आहे आणि आता आपण झुंजार माचीकडे जातोय. आय होप की हे सगळं धुकं क्लिअर होईल. आम्हाला सगळं काही समोरचं जे सुंदर सुंदर दृश्य ते बघायला भेटतील. गडाची जी तटबंदी आहे ती एक नंबर आहे. अजूनही आपल्या पायावरती ती ठामपणे उभी आहे आणि खाली पूर्ण धुकं. आणि आता आम्ही चाललोय झुंजार माचीकडे. इथे आता शिड्या आहे, तिथून आपल्याला खाली व्यवस्थित उतरायचं आहे. अर्धे आपले मेंबर घाबरलेत, घाबरण्याचं कारण नाही. व्यवस्थित उतरूया, टाइम घेऊन उतरूया, काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं पॅच आहे, थोडं रिस्की पण होऊन जाईल. आता ना हिम्मत करणार तर कधी करणार हिम्मत. बरोबर आहे जोश. आणि मित्रांनो, ही झुंजार माचीकडे जाणारी पायवाट आहे, ही उतरायची सरळ आहे, पूर्ण ओपन वरती आहे आणि चढताना सोपी वाटते पण उतरताना खूप कठीण वाटते. आणि मित्रांनो, आत्ताच आम्ही झुंजार माचीकडून निघालोय वरती परतीच्या प्रवासाला. पण त्याच्यानंतर जे निसर्ग इथून जे खुललंय यासाठीच आम्ही केला होता अट्टास.
मस्तपैकी आजूबाजूचा निसर्ग बघत चालतोय काय वाटेने. एकदम भारी वाटतंय कारण हा आनंद ह्या गोष्टीचा होतोय की काही वेळापूर्वी गडाच्या चारी बाजूने धुकं होतं, पण आता धुकं असं गायब झालं की आम्हाला आजूबाजूचा पूर्ण परिसर दिसतोय. त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत सगळे. म्हणजे आम्ही थोडे नाराज होतो की काही दिसत नाहीये. जसं की राजगडला कुठेतरी म्हटलं होतं की राजगड कधी कोणाला निराश नाही करत. सेम आहे, तोरडा पण कधी कोणाला निराश नाही करत आणि त्याने नाही केली. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय पुतळा माचीच्या दिशेने, पण आम्ही पूर्ण एकदम पुढे नाही जाणार आहोत. जिथं तो एक बुरुज आहे तिथपर्यंत जाणार आहोत. फक्त मॅगी बनते का मावशी? मॅगी, चहा आणि सरबत, सुकी भेळ. मग तुम्ही इथून आता खाली जाणार कधी? संध्याकाळी 5 वाजता जाणार. जय शिवराय. आणि फायनली मित्रांनो, आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. सकाळी वाटत होतं की धुकं आहे काही दिसत नाहीये, पण म्हणतात ना की संयम खूप महत्त्वाचा आहे आणि आम्ही संयम ठेवला. म्हटलं जोपर्यंत धुकं जात नाही तोपर्यंत आपण हटायचं नाही. आणि फायनली त्या वरच्या विधात्यानं ऐकलं आणि सगळं धुकं गडाच्या जेवढं आजूबाजूला होतं ते क्लिअर केलं आणि आम्हाला सगळ्यांना आजूबाजूच्या सगळ्या बाजू होत्या त्या दाखवल्या. तर भारी होता एकंदरीत ट्रेक आजचा. खूप मजा आली. सो चला आता आपण उतरतोय. खूप भूक लागली. 3 वाजतील खाली जाईपर्यंत. मित्रांनो, मस्त आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. एकदम भारी वाटतंय कारण आम्ही असं वाटतंय की आम्ही एकदम स्वर्गातूनच खाली उतरतोय, स्वर्गाच्या वाटेवरून. एवढं सुंदर वातावरण आणि ही थंडगार हवा सुटले.